नमस्कार, एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथे आनंदोत्सवासाठी जमलेले लग्नघर अचानक भीषण हल्ल्याने आदरले। पिंपळनेर येथे नीलकंठ नगरामध्ये गोसावी समाजाच्या लग्न कार्यादरम्यान झालेल्या चाकू हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला असून तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत। ही घटना आज दुपारी 1 वाजेच्या सुमारास घडली। या संदर्भातील अधिक माहिती अशी: हळदीच्या दिवशी साखरपुड्याची तयारी सुरू असताना साक्री व सोनगड येथून आलेल्या नातेवाईकांमध्ये आधीपासूनच वादाची ठिणगी पेटलेली होती। साखरपुड्यापूर्वी काही नातेवाईकांनी व्हॉट्सअपवर आक्षेपार्ह संदेश आणि व्हिडिओ प्रसारित केल्याने तणाव वाढला। त्यातूनच लग्नस्थळी अचानक कुरापत काढून धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याचे सांगितले जात आहे। या हल्ल्यामध्ये देवेंद्र ज्ञानेश्वर पवार वय वर्षे 35 आणि सुरेश मोजगीर गोसावी वय 55 यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून साहिल सुरेश गोसावी, पंकज अशोक गिर, सुरेश सुपडगीर आणि सागर गोसावी हे गंभीर जखमी झाले असून त्यांना प्रथम ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून गंभीर जखमींपैकी एकाला पुढील उपचारासाठी धुळे जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे। या हल्ल्याप्रकरणी कानागिरी मुलगिरी गोसावी, यशवंत गोपाल गोसावी, अनिलगिरी हटुगिरी गोसावी, सोनूगिरी गोसावी, विजूगिरी गोसावी, कमलेशगिरी, शंभूगिरी गोसावी तसेच हर्षू शंभू गोसावी यांच्यावर आरोप करण्यात आला असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे। लग्न सोहळ्यातील या रक्तरंजित घटनेमुळे पिंपळनेर परिसरामध्ये खळबळ उडाली आहे। एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी सुभाष जगताप, पिंपळनेर। धन्यवाद। माजी नगरसेवक साक्री, भटके उमुक्त हक्क परिषद, उत्तर महाराष्ट्र शिवसेना संपर्क प्रमुख। इथं पिंपळनेर इथं घोडेमाल इथं माझ्या भाषाची मुलीचं लग्न होता। विजू गोसावी त्याची मुलीचं लग्न होता। त्यांनी पत्रिका दिली। मुलगी पिंपळनेरची मुलगी सोनगडला दिलेली आहे। तर सोनगडला दिलेली आहे तर सोनगडवाल्यांचे जरा वागणूक त्यांचे जे आहे ना राहणीमान सर्व आहे ना ते लोकांना कोणाला बी भांडतात। तर त्यांनी स्टेटस टाकला की पिंपळनेर लग्नामध्ये 18 तारीख, 19 तारीख आणि 20 तारीख ह्या तारखेला आम्ही तुम्हाला काय आहे आमचा दाखवू आणि तुमचं काय अस्तित्व आहे ते संपू। तर मी रात्री मुंबईला होतो। मुंबईहून येताना 11 वाजता पिंपळनेर इथं माझ्या भाषाकडे गेलो। म्हटलं भाऊ हे लोक असे स्टेटस टाकताय, तर स्टेटस टाकताय म्हटलं तर तुझ्या घरात लग्न आहे म्हटलं तर लग्नात भांडण व्हायला नको म्हटलं तर तू तिथला नवरदेव आहे त्यांना सांगून काही समजून दे ग जेणेकरून भांडणं होणार नाही। पण तरी माझ्या मनात धाक होता। माझ्या मनात धाक असताना म्हणे मामा म्हणे तसं काय होणार नाही, तुम्ही या बिंदास म्हणे आज साखरपुडा आहे म्हणे, रात्री हळदी आणि उद्याचं लग्न आहे म्हणे, तुम्ही यात म्हटलं बघा। तरी मी जयू अण्णाला सोबत घेतला। जयू अण्णाला साक्रीहून निघताना साखरपुड्याला निघताना जयू अण्णाला सोबत घेतला आणि साक्री पिंपळनेर पोलीस स्टेशनला गेलो। त्यामुळे कोणाच्या लग्नाचं नुकसान व्हायला नको म्हणून आपण पोलीस स्टेशनला जाऊन हे व्हिडिओ वगैरे तर त्यांनी जेवढे स्टेटस टाकलेले होते ते स्टेटस मी तिथं दाखवले। पण अण्णांनी साहेबांना फोन केला। अण्णांनी साहेबांना फोन केला असताना साहेब आज शिवजयंती छत्रपती शिवजयंती असल्यामुळं साहेब कार्यक्रमाला होते। तर अण्णा बोलले भाऊ म्हणे एक काम करू आपण संध्याकाळी म्हणे तिथं जाऊ म्हणे आणि साहेबांशी भेटून घेऊ। आता म्हणे ते नवरीवाल्याच्या बापाला भेटून येऊन जात। आम्ही तिथं भेटायला गेले तर ऑलरेडी ते तिथं आलेलेच होते चक्कू वगैरे घेऊन खिशातून सर्व। जसे आम्ही गेलो बसायला गेलो तिथं बोलायला गेलो तर बोलताना आम्ही बोललो म्हटलं भाऊ असे स्टेटस का बरं ठेवता, कोणाचं लग्न होऊ द्या असं तसा। त्यांनी मागं पुढं विचार केलाच नाही। माझा भाऊ आहे माझ्यापेक्षा लहान सुरेशगिरी सुपडूगिरी गोसावी त्याला डायरेक्ट मारून टाकला। जेव्हा त्याच्यावर सुटलं तर तिथं देवेंद्र ज्ञानेश्वर पवार गेला त्याला बी घाव मारला। सुरेशगिरीचा पोरगा गेला त्याला बी घाव मारला। सुरेशगिरीचा भाषा गेला सागर गोसावी त्याला बी घाव मारला आणि माझा पोरगा गेला त्याला बी घाव मारला। त्या लोकांनी प्लॅन वाईज हे घटना घडवली आहे। आम्ही पत्रकार बंधूंना आणि प्रशासन आणि शासनाला विनंती करतो जर ह्या लोकांना कमीत कमी 5-6 लोक आहेत त्यांचे नाव सांगतो मी तुम्हाला। कानागिरी झुलालगिरी गोस्वामी राहणार सोनगड, बाप्पा सीताराम नगर, जसवंत गोपाल गोस्वामी राहणार सोनगड, जतीलाल, त्याच्यानंतर अनिलगिरी हटुगिरी गोस्वामी सोनगड, त्याच्यानंतर सोनूगिरी गोस्वामी सोनगड, विजूगिरी हटुगिरी सोनगड गोस्वामी आणि कमलेशगिरी
शंभूगिरी गोस्वामी सोनगड, अजून काय बाकीचे असले तर आम्ही नाव तुम्हाला कळवू. परशु शंभू गोसावी या लोकांनी मिळून पूर्णपणे प्लॅन वाईज या आमच्यावर अत्याचार केलेला आहे. याच्यापूर्वी माझ्यावर बी सोनगडमध्ये एक वेळा कार्यक्रमात मला तिथून त्यांनी पळवलं आहे, पण मी एक सामान्य कार्यकर्ता असून मला समजतं म्हणून मी माझा निघून आलो, त्यांच्या काय नादी लागलो नाही. त्यांच्या हे कारण नेहमी त्यांच्या असतं, पण ते झालं. पण आज माझ्या पोरगासारखं माझ्या पोरग्याला मला खांद्याला खांदा लावून माझ्यासाठी रात पाटला गाडी सोबत जाणारा ज्ञानेश्वर देवेंद्र ज्ञानेश्वर पवार याचा काही संबंध नसताना त्या पोराची बी डेट झाली आहे आणि माझा भाऊ सुरेशगिरी गोसावी याची डेट झाली आहे. ते आपल्याला ते काम छोट्याने करायचं. आपले स्पॉटले जाणं पडेल. ए तुम्ही माहिती सरकार Gracias.